गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्राचा 41st लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर तुम्हाला काल आठवतं काल आपण प्रॅक्टिस सेट 2.4 दॅट मीन्स फॉर्म्युला मेथड, बरोबर ना? तर फॉर्म्युला मेथड काल आपली कंप्लीट झाली. ॲक्च्युली इझी मेथड होती, पण ती मेथड कंप्लीट करण्यासाठी मी 3 लेक्चर्स स्पेंड केले. 3 लेक्चर्स त्यामध्ये घालवले, कारण घेताना मी 3 सम्स घेतले, पण ते प्रत्येक लेक्चर्समधले जे 3 सम्स होते ते डिफरंट होते अँड डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवत गेलो मी. ओके, म्हणजे थोडक्यात आपला प्रॅक्टिस सेट 2.1, 2.2 अँड 2.4 प्रॅक्टिस सेट आपले कंप्लीट झाले आहेत. त्यातला जो प्रॅक्टिस सेट 2.3 होता दॅट मीन्स परफेक्ट स्क्वेअर मेथड, ती मेथड मी शिकवली नाही, ती मी स्किप केली आहे. ती आपण नंतर बघणार आहोत, बरोबर आहे ना? 2.3 सोडून बाकीचे आपले सगळे प्रॅक्टिस सेट पहिले 2.1, 2.2 अँड 2.4 हे आपले कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण जो नेक्स्ट बघतोय तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.5. याच्या पुढचा प्रॅक्टिस सेट बघतोय तो आपण 2.5. 2.5 खूप इझी. फक्त तो व्यवस्थित कळण्यासाठी तो जो प्रॅक्टिस सेट 2.5 आहे तो मी 3 पार्टमध्ये डिवाईड करतो आहे. दॅट मीन्स 2.5A, 2.5B, 2.5C. म्हणजे तो जो प्रॅक्टिस सेट 2.5 आहे त्याचं हेडिंग टाकताना जसं मी हेडिंग टाकतो आहे, आज मी हेडिंग टाकली प्रॅक्टिस सेट 2.5A. ॲक्च्युअल तो एकत्र आहे, पण तो असा वेगवेगळ्या सेपरेट पार्टमध्ये शिकवला तर तुम्हाला तो व्यवस्थित कळेल. टेक्स्टबुकमध्ये तशी हेडिंग नाही, ही आपण आपल्यासाठी हेडिंग टाकतो. ओके, तर नीट लक्ष द्या. बघा, लक्ष द्या. कालपर्यंत आपलं काय झालं, तर फॉर्म्युला मेथड तर झालंच. तुम्ही म्हणताल सर आज परत फॉर्म्युला मेथड आहे का? फॉर्म्युला मेथड नाही, बट त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी पुढचे सम्स आहेत. तर फॉर्म्युला मेथड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला होता? एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर ना? मोठा फॉर्म्युला होता, पण इझी मेथड होती. ओके, तर नीट बघा, आपण फॉर्म्युला मेथडमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला यूज करत नव्हतो. आठवते ना तुम्हाला? आपण स्टार्टिंग विथ आपण पहिल्यांदा काय करायचो, हा जो रूटच्या आतला जो पोर्शन आहे, रूटच्या आतमध्ये जी व्हॅल्यू ना b² मायनस 4ac, ती व्हॅल्यू आपण सेपरेट पहिल्यांदा फाइंड आउट करायचो, बरोबर ना? आपण सुरुवात कशी करायचो कालपर्यंत? काल आपण आय थिंक टोटल 9 क्वेश्चन्स आपण बघितले. प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण पहिल्यांदा b² मायनस 4ac ह्याची व्हॅल्यू पहिली काढून घ्यायचो, बरोबर ना? त्यालाच काय म्हणतात, तो दिले खाली b² मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. त्यालाच डिस्क्रिमिनंट पण म्हणतात, मी अगोदर पण सांगितले. अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर. इथं ट्रायंगलचं साईन दिलं आहे, बरोबर ना? की त्याला डेल्टा पण म्हणतात. हे जे ट्रायंगलचं साईन दिसतंय ना, ह्याला ॲक्च्युली डेल्टा म्हणतात. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सायन्समध्ये कुठले कुठले साईन वापरता? अल्फा, बीटा, गॅमा, बरोबर आहे ना? मग तसंच एक साईन असतं, ते म्हणजे ट्रायंगल मीन्स डेल्टा. तो दिसताना कुठेही ट्रायंगल दिसला की त्याला डेल्टा म्हणत जावा. ठीक आहे, मग थोडक्यात त्यांनी सांगितले की आपण इतके दिवस फॉर्म्युला मेथड शिकत होतो. आपण पहिल्यांदा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायचो. तर लक्षात ठेवा, b² मायनस 4ac लाच काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट पण म्हणतात. अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर, आणि ते दाखवताना एक लेटर आहे, ट्रायंगलचं साईन यूज करतात, त्याला डेल्टा पण म्हणतात. तुम्ही म्हणतात सर हे का लक्षात ठेवायचं? हो, कारण तुम्हाला असा हा क्वेश्चन 3 प्रकारे विचारतील. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन देतील आणि म्हणतील फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac. असं जर विचारलं तर तुम्हाला लगेच कळेल, हा सर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायचं आहे, पटकन काढून मोकळे होताल. पण जर तुम्हाला फसवायचं असेल तर कसे विचारतील? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असं पण म्हणतील. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना, अरे डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? तर डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² मायनस 4ac. आणि कधी कधी असं पण विचारतील, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा, ट्रायंगल, बरोबर ना? मग एखादा वेळा होईल, याला ट्रायंगल वगैरे तर जॉमेट्रीमध्ये असतं, बरोबर. हे ट्रायंगलचं साईन जॉमेट्रीमध्ये असतं सर. इथं अल्जेब्रामध्ये कुठं आलं? तर अल्जेब्रामध्ये जेव्हा तुम्हाला ट्रायंगलचं साईन दिसेल त्याचा अर्थ डेल्टा, बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात त्याची 3 नावं झाली, बरोबर ना? 3 नावं कुठली? तर b², एक मिनटं, b² मायनस 4ac लाच काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट म्हणतात. मी शॉर्ट फॉर्म लिहितो आहे. अँड ऑल्सो इट इज डिनोटेड बाय
डेल्टा, आणि त्याला डेल्टा पण म्हणतात, ट्रायंगल पण म्हणतात. ओके, नक्की लक्षात राहील, कारण तुम्हाला फसवायचं म्हणल्यावर ते कसंही फसवू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, त्याच्या खाली जी हेडिंग टाकली ना, नेचर ऑफ रूट्स फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, हे इम्पॉर्टंट आहे. आज तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.5मध्ये हेच क्वेश्चन्स आहेत की डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स, बरोबर ना, की आपण एखादं इक्वेशन सॉल्व नाही करायचं आहे, पण विदाऊट सॉल्विंग न करता त्याचे रूट्स कसे येऊ शकतात हे आपण आधीच ठरवू शकतो. कशावरनं? फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, डेल्टावरून आपण सांगू शकतो नेचर ऑफ रूट्स. मग ते कसं आहे तर नीट बघा, इफ डेल्टा इज इक्वल टू 0, जर तुमचं डेल्टाचं आन्सर 0 आलं, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. मग मी तुम्हाला एक काम करतो, जे अंडरलाईन केलं ना तेवढंच पाठ करा, की इफ डेल्टा इज इक्वल टू 0 रिअल अँड इक्वल, की जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर त्या इक्वेशनचे रूट्स कसे असतात? रिअल अँड इक्वल असतात, दोन्ही रूट्स सेम येतात, त्यामुळे रिअल अँड इक्वल. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, जर तुमचा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय हो? 0पेक्षा मोठा. 0पेक्षा मोठा म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह. जर तुमचा डेल्टा पॉझिटिव्ह असेल म्हणजे तुमचा आन्सर डेल्टा इज इक्वल टू 1 आलं, डेल्टा इज इक्वल टू 90 आलं, डेल्टा इज इक्वल टू 55 आलं. म्हणजे थोडक्यात ग्रेटर दॅन 0चा अर्थ काय झाला? ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. कुठलाही पॉझिटिव्ह नंबर 0 सोडून 0च्या पुढचं कुठलाही नंबर आला पॉझिटिव्ह आलं की तेव्हा तुमचे रूट्स काय असतात? रिअल अँड अनइक्वल असतात. अनइक्वल मीन्स नॉट इक्वल. आणि जेव्हा डेल्टा इज लेस दॅन 0, इफ डेल्टा इज लेस दॅन 0, जर तुमचा डेल्टा लेस दॅन 0 आला, लेस दॅन 0 म्हणजे कोण? तर निगेटिव्ह, बरोबर. 0पेक्षा लेस दॅन म्हणजे निगेटिव्ह नंबर्सच ना थोडक्यात. मग जर तुमचा आन्सर डेल्टा निगेटिव्ह आलं तर मात्र देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ओके. मग सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताल सर हे सेंटेन्स पाठ करायचे, काही नाही, एकदम सोपं सहम आहेत. लक्ष द्या मी काय बोलतो ते जे मी अंडरलाईन केलेत ना, मॅच द पेअर्ससारखं पाठ करून टाका. म्हणजे काय की सोप्या भाषेत, की जर डेल्टा 0 आला, इफ डेल्टा इज 0 असेल तर काय असतं आन्सर? रिअल अँड इक्वल. पाठ राहील. कसं पाठ करताल? डेल्टा इज इक्वल टू 0, आन्सर रिअल अँड इक्वल. शॉर्ट फॉर्म लिहितो मी, लक्षात आलं का? आर अँड ई मीन्स रिअल अँड इक्वल. नंतर सेकंड काय होतं? डेल्टा ग्रेटर दॅन 0, डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आन्सर काय? रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. आणि थर्ड काय होतं? डेल्टा लेस दॅन 0, जर तुमचं आन्सर लेस दॅन 0 आलं तर नॉट रिअल. बस. एखादा मुलगा म्हणाल सर ते तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये आत्ता लिहिलं आहे तसं पाठ केलं तर चालेल. आपल्याला क्वेश्चनमध्ये नीट लक्ष द्या, आपल्याला एक्झाममध्ये हा चार्ट फक्त पाठ करायचा आहे. तुम्हाला चार्ट उतरून काढायचा मार्क्स नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच सांगता आलं पाहिजे की इक्वल टू 0 असेल तर रिअल अँड इक्वल, ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल अँड अनइक्वल, आणि लेस दॅन 0 असेल तर नॉट रिअल. म्हणजे माझं म्हणणं आहे, मी हे जे वर लिहिले ना शॉर्ट फॉर्ममध्ये तेवढं पाठ केलं तरी चालेल. ओके. मग एक काम करा ना, व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ पॉज करा, हे मनातल्या मनात जरा 2 मिनटात पाठ करा. त्याला किती वेळ लागतो आहे? बरोबर ना. इक्वल टू 0 रिअल अँड इक्वल, ग्रेटर दॅन 0 रिअल अँड अनइक्वल, लेस दॅन 0 नॉट रिअल. बस एवढंच तर पाठ करायचं आहे. का? कारण ह्याच्याशी रिलेटेड पुढं क्वेश्चन आहेत. त्यामुळे माझं तेवढंच एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा. हे जे मी आत्ता चार्ट जो दिला आहे ना लिहून, तो एक शॉर्टकटमध्ये पाठ करून घ्या. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड काय क्वेश्चन आहेत ते आपण पुढे बघू. व्हिडिओ ज्यावेळेस तुमचं पाठ झालं की व्हिडिओ परत रिझ्यूम करून मग तुम्ही व्हिडिओ परत कंटिन्यू बघायला सुरुवात करा. ओके. चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.5 आहे. ओके. तर मी असं ॲज्युम करतो की तुमचं लर्निंग वगैरे छान पाठ वगैरे झालेलं आहे. मग आपण आता सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 2.5A. मी मगाशीच बोललो 2.5 मी 3 स्टेपमध्ये घेणार आहे. टेक्स्टबुकमध्ये तसं नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी मी तो डिवाईड केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण तो व्यवस्थित कळेल आणि छान कळेल. ओके. चला मग प्रॅक्टिस सेट 2.5A. पहिलं 2.5A ला स्टार्ट करू. काय दिलं बघा क्वेश्चन, हेडिंग काय दिली?
क्वेश्चन 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता नीट लक्ष द्या, आपण फॉर्म्युला मेथड शिकलोय बरोबर ना. फॉर्म्युला मेथडमध्ये आपण टोटल पूर्ण अख्खच्या अख्खं सम सॉल्व करायला शिकलोय. मग त्यात तर आपण अख्खा सम सॉल्व करून सोल्युशन सेट फाइंड आउट करायचो. ह्याच्यात प्रश्न फक्त काय विचारलं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट मीन्स b² मायनस 4ac, म्हणजे थोडक्यात शॉर्ट फॉर्ममध्ये डेल्टा काढायचं आहे फक्त. तुम्हाला पण कळलं असेल किती मार्क्सचा सम आहे, 1 मार्क, 1 मार्काचा सम आहे फक्त. बघा लक्ष द्या कसं सोडवायचं. झाले आपले फॉर्म्युला मेथड शिकलो आपण, की ज्यामध्ये आपण अख्खं सम सॉल्व करायचो. आणि त्यात आपण स्टार्टिंगला नाही का b² मायनस 4ac डेल्टा काढायचं, तेवढंच फक्त करायचे. मग सेम माहिती आहे तुम्हाला, मी ॲक्च्युली शिकवायची पण गरज नाही, पण दाखवतो मी आपलं. a इज इक्वल टू, चला ABCच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. पहिलं मला सांगा इथं x² पुढे काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे ना. मग इथं 1 आहे, इथं 7 आहे, इथं -1 आहे. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 7, c इज इक्वल टू -1. ओके, चला ABCच्या व्हॅल्यू लिहिल्या. आता आपण कुणाची व्हॅल्यू काढणार, b² मायनस 4ac. बरं व्हॅल्यूज मग b² मीन्स 7² मायनस 4ac, 4 इंटू एच्या जागी काय भरणार 1 इंटू सीच्या जागी भरणार -1. ओके, चला आता सॉल्व करू. 7चा स्क्वेअर किती येईल, 49 येईल, करेक्ट. मायनस, चला ह्या तिघांचा मल्टिप्लाय करा. 4 1 जार 4 अँड 4 1 जार 4च येईल, पण मायनसचं साईन आहे, सो मल्टिप्लाय येईल -4. ओके, 4 1 जार 4, 4 1 जार 4, -4. चला एक स्टेप वाढवू आपण, ब्रॅकेट ओपन करू. सो ब्रॅकेट ओपन केल्यामुळं आत पण मायनस आहे, बाहेर पण मायनस आहे. ब्रॅकेट ओपन केल्यामुळं मायनस मायनस का होईल, प्लस होईल. अँड फायनली 49 प्लस 4 दोघांची ॲडिशन केली 53. डेल्टा इज इक्वल टू 53. झालं, संपलं, एवढंच आहे. एखादा म्हणून सर पुढे काय करायची गरज आहे, क्वेश्चन काय विचारलं तुम्ही. भरपूर जण काय चुकतात माहिती आहे का, हेडिंग वाचतच नाही क्वेश्चनची हेडिंग. 1 मार्क्सला जर त्यांनी फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट विचारले, डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा, म्हणजेच काय b² मायनस 4ac, मग तेवढंच काढून बास ना. काय मुलं काय करतात, वाचतच नाही हेडिंग, डेल्टा काढून पुढं मग फॉर्म्युला पण लिहितात, अख्खं सम सॉल्व करतात, सोल्युशन सेट लिहितात. अरे मी तुम्हाला काही इक्वेशन सॉल्व करायला लावले का, बरोबर ना. ते अख्खं सम केव्हा सॉल्व करायचं, वेन हेडिंग, तेव्हा हेडिंग काय असेल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. मी सॉल्व करायला लावलं तर मला अख्खं सम सॉल्व करून दाखवा ना. आज मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये हेडिंग काय विचारली, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मग आज फक्त तुम्ही डिस्क्रिमिनंट तेवढंच फक्त मला दाखवायचे, डेल्टा. ओके, नक्की लक्षात आलं, ठीक आहे. नेक्स्ट बघू. सेकंड जाऊन फर्स्ट सम झालं, आता सेकंड ॲक्च्युली मी दाखवायला नाही पाहिजे तुम्हाला. मी ॲक्च्युली कुठलाच क्वेश्चन आज दाखवायला नाही पाहिजे, कारण हे फॉर्म्युला मेथडमध्ये झालेलं आहे आपलं. त्यामुळे हे तुमच्यासाठी खूपच बेसिक आहे, किरकोळ आहे उलट आजचे सम्स. बघा लक्ष द्या, सेकंड सम काय दिले, 2y² मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. ओके, चला ABCच्या व्हॅल्यू सांगा मला. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 अँड c इज इक्वल टू 10. ओके, ABCच्या व्हॅल्यूज नोट डाऊन केल्या. चला डेल्टा काढून घेऊ. डेल्टा मीन्स b² मायनस 4ac. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. b² मीन्स -5². ओके, मायनस 4ac म्हणजे 4 इंटू एच्या जागी 2 इंटू सीच्या जागी 10. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. चला सॉल्व करू. -5², स्क्वेअर करताना मी नेहमी बोलतो स्क्वेअर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे स्क्वेअर करताना साईन बघूच नका. 5चा स्क्वेअर काय येईल, 25 येईल. ओके, मायनस, चला आता मल्टिप्लाय करू. 4 इंटू 2 इंटू 10 ह्या तिघांचा मल्टिप्लाय करू. 4 2 जार किती होईल, 4 इंटू 2 4 2 जार 8 होईल. आणि 8 इंटू 10 8 इंटू 10 8 10 जार 80. तिघांचा मल्टिप्लाय केला आपण, 4 2 जार 8 8 10 जार 80. ओके, सो फायनली 25 मायनस 80
दोघांची सबट्रॅक्शन जर केली 80 आणि 25ची सबट्रॅक्शन केली किती येईल आन्सर 55 येईल. बरोबर आहे. 80मधनं 25 जर मायनस केला तर आन्सर काय येईल 55 येईल. बट साईन कुणाचं देणार हो ग्रेटर नंबरचं देतो, त्यामुळे 25 ग्रेटर आहे का 80 ग्रेटर आहे नीट बघा. दोघांपैकी मोठा कोण आहे 80 ना, त्यामुळं साईन ग्रेटर नंबरचं म्हणजे 80चं 80ला कुठलं साईन आहे मायनस आहे. सो -55 आन्सर आलं -55. उलटा असतं 80 - 25. 80 जर पुढं असता असं जर असतं 80 - 25 तर आन्सर 55 आलं असतं. करेक्ट ना. पण 25 - 80 आहे 25 पुढे म्हणजे ह्याचा अर्थ आन्सर निगेटिव्ह येणार -55. ओके नक्की कळलं. सेकंड सम पण इझी होतं ॲक्च्युली. मी दाखवायची गरज नाही. तुम्ही काय काय जणांनी व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व पण केला असेल आहे का नाही. चला तर मग लास्ट सम. तुम्ही म्हणताल सर बाद झालं 1 2 2 सम झाले आम्हाला कळलं. हो कळलं तुम्हाला मान्य आहे मला पण ह्याच्यात पण 1 मार्क्ससाठी पण डिफिकल्ट सम देऊ शकतात. म्हणजे आता तुम्हाला हे जे थर्ड सम दिसते स्क्रीनवर बघा तुम्ही, हे त्यातल्या त्यात पण डिफिकल्ट सम. मग तुम्ही म्हणताल सर हे किती मार्क्सला, हे पण 1 मार्क्सला. हो हे पण 1 मार्क्सला. म्हणजे तुम्हाला डेल्टा काढायला पण थोडंसं डिफिकल्ट करायला काय हरकत नाही. म्हणून थर्ड सम IMP करा. हे सम IMP करा. इथं लिहून ठेवा बाजूला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेम क्वेश्चन तोच आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. पण नीट बघा ह्याच्यामध्ये रूटचे साईन्स आले त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट आहे. थोडंसं डिफिकल्ट नाही म्हणता येणार पण थोडंसं डिफरंट तर नक्की दिसते ना. दिसतानाच वेगळं दिसतंय ते. ठीक आहे चला इक्वेशन वाचू आपण. काय √2x². एक्स स्क्वेअरच्या पुढं काय √2. ओके √2x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. ओके क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलं आहे √2x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. चला ABCच्या व्हॅल्यूज पहिले लिहून काढा. A इज इक्वल टू काय येईल √2 येईल. B इज इक्वल टू काय येईल 4 येईल. अँड C इज इक्वल टू काय येईल 2√2. काय काय जणांना ह्याच्यात जर कळत नसेल सर ABCच्या व्हॅल्यू ह्याच्यात कशा ओळखायच्या, तर व्हेरिएबल सोडून बरं ना. आता x² अँड x गायब केला, व्हेरिएबल्सला गायब करून जे नंबर्स दिसतात किंवा जेवढं शिल्लक राहिले ABC. ओके चला ABCच्या व्हॅल्यू लिहिले. आता चला व्हॅल्यू काढायला घेऊ आपण. नेहमी मगाच सारखंच आहे, डेल्टाची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. B² - 4AC. चला व्हॅल्यू भरू. B² म्हणजे 4². ओके -4AC 4 इंटू एच्या जागी भरणार √2 इंटू सीच्या जागी भरणार 2√2. करेक्ट 4AC. चला आता इथपर्यंत तुम्हाला पण जमलं असतं जरी मी सांगितलं नसतं तरी. सर ते आम्हाला ABC काढायला जमतं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला जमतं, एवढं पण कळलं असतं. आता ही स्टेप फक्त जरा नीट लक्ष द्या. मे बी ही स्टेप तुम्हाला जमली नसते त्यामुळे लक्ष द्या. 4² हे तुम्हाला माहिती आहे 4² 16. ओके मायनस आता नीट लक्ष द्या. ह्या तिघांचा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करताना मी 2 स्टेपमध्ये करतो आहे. कसा करणार आहे मी पहिलं ब्रॅकेट टाकतो. एक काम करू आपण विदाऊट रूट, ज्यांना रूट नाही आहे ना त्यांचा आपण सेपरेट मल्टिप्लाय करू. म्हणजे इथं 4 आहे बघा आणि इथं एक 2 आहे रूटच्या बाहेर. बरोबर म्हणजे जिथं रूट नाही आहे जे ऑनली नंबर्स आहेत त्यांचा मल्टिप्लाय सेपरेट केला तर 4 × 2 4 2 जार किती होतील 8 होतील. करेक्ट. काय स्टेप केली कळली का मी. रूट नसलेले विदाऊट रूट ज्यांना रूट नाही आहे त्यांचा मी सेपरेट मल्टिप्लाय केला 4 आणि 2चा. 4 2 जार 8 झाले. नक्की कळलं. आता एक काम करू जिथं रूट आहे ज्यांना रूटच्या आतमध्ये जे आहेत कोण कोण आहे रूटवाले इथं आहे का बघा √2 आणि √2. आता √2 आणि √2 दोघांचं मल्टिप्लाय केला. मी रफमध्ये दाखवते खाली नीट लक्ष द्या. √2 × √2 दोघांचा जर मल्टिप्लाय केला तर √2 × √2 2 2 जार किती होतील 4 √4 होतील. करेक्ट. आणि 4चं रूट निघतं का 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा. सो √4 इज इक्वल टू 2. मग थोडक्यात एक सोपी स्टेप लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रूटचा मल्टिप्लाय करता √2 × √2 तेव्हा रूटचं साईन काय होतं कॅन्सल होतं. सो √2 × √2 नुसतं 2 येईल. लक्षात येईल का.
रूटचा मल्टिप्लाय केल्यावर रूट काय होतात, कॅन्सल होतात. सो √2 × √2 ओनली 2. काय स्टेप केली मी परत एकदा सांगतोय. वाटलं तर रफमध्ये खाली सांगतोय. तिघांना मी रफमध्ये खाली लिहितो. 4 × √2 × 2√2 असं होते तिघंजण आहे का नाही. मग मी पहिल्यांदा ह्या दोघांचा केला विदाऊट रूटवाले. 4 2 जार 8 झालं. आणि मी रूटवाल्यांचा सेपरेट केला ह्या दोघांचा. √2 × √2 √4 होतील. मग 4चं √2च निघतं. मग एवढं डिटेलमध्ये करण्यापेक्षा एक सिम्पल स्टेप सांगतो ना मी, की रूट्सचा मल्टिप्लाय केल्यावर रूट काय होतात, कॅन्सल होतात. सो डायरेक्ट √2 × √2 हां नुसतं 2. कळलं नक्की? चला आता इकडं खालची स्टेप करू आपण. 16 ॲज इट इज, 16 आहे तसं राहील. मायनस ब्रॅकेटच्या आत कोण आहे, 8 × 2, 8 2 जार 16च होईल. आणि फायनली 16 - 16 = 0. आन्सर आलं 0. कळलं नक्की? हे पण 1 मार्क्सलाच होतं. दिसताना ते असं दिसतंय की अरे खूप डिफिकल्ट सम वगैरे काय आहे का, एखादा बघूनच घाबरतो आयला रूटचं साईन आलं म्हणजे काहीतरी डिफिकल्ट असणार. काही डिफिकल्ट नव्हतं. हे पण 1 मार्क्सचंच सम होतं. फक्त याच्यात रूटचं साईन होतं. बाकी काय वेगळं नव्हतं. ओके, नक्की लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन 1 समजला. क्वेश्चन 1मध्ये मी किती सम्स घेतले आत्ता, 3 सम्स घेतले. तिघांची हेडिंग काय होती, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आत्तापर्यंत आपण काय काढत होतो, डिस्क्रिमिनंट काढत होतो. बरोबर आहे, नक्की लक्षात आलं. पण आता नीट लक्ष द्या. जरा स्क्रीनवर बघा. मगाशी तुम्ही म्हणता सर पण मगाशी लेक्चर स्टार्ट होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला एक चार्ट दिलता, बरोबर ना. डेल्टा इज इक्वल टू 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज लेस दॅन 0. का स्क्रीनवर पण तुम्ही चार्ट दिसतोय तुम्हाला, बरोबर ना, की ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर रिअल अँड इक्वल, ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल अँड अनइक्वल, आणि लेस दॅन 0 असेल तर नॉट रिअल. असा काहीतरी सर तुम्ही आम्हाला चार्ट स्टार्टिंगला मगाशी दिलता, बरोबर आहे दिलता. आणि आय थिंक तुम्ही लर्न पण केलता, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो चार्ट पाठ पण केला असेल. मग तुम्ही म्हणता सर त्याचा काय उपयोग झालाच नाही आत्ता आपल्याला. हो, क्वेश्चन 1मध्ये काहीच उपयोग झाला नाही, कारण क्वेश्चन 1मध्ये आपल्याला फक्त काय हेडिंग होती, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, करेक्ट ना. पण आता जे बघणार आहे आपण क्वेश्चन 2, नीट लक्ष द्या. बघा क्वेश्चन 2, आता हेडिंग काय दिली बघा. एक मिनटं. काय हेडिंग दिली आहे क्वेश्चन 2, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. मगाशी फक्त आपण डिस्क्रिमिनंट डेल्टाच काढत होतो. जेवढं विचारले तेवढंच काढायचं आहे, बरोबर आहे ना. मगाशी तुम्ही डेल्टा विचारलं, मग आम्ही डेल्टा काढून तिथंच स्टॉप झालो. ओके, पण आता काय विचारले बघा, हेडिंग परत एकदा वाचा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेडिंगवरती त्यांनी काय सांगितलं आहे, की डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. की ज्या वेळेस तुम्हाला हेडिंगमध्ये विचारतील ना, की डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स, तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, फक्त त्या इक्वेशनचे रूट्स काय येतील ना, त्या रूट्सचं नेचर, म्हणजे दोन्ही इक्वल असतील का दोन्ही नॉट इक्वल असतील, हे नेचर विदाऊट सॉल्विंग. क्वाड्रॅटिक इक्वेशन तर सॉल्व नाही करत बसायचं आहे. मग ते कसं सोडवायचं, तर सेम मागासारखे पहिलं डेल्टा काढून घेऊ. मागासारखंच पहिलं b² - 4c डेल्टा काढून घेऊ. डेल्टाची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह येईल, एकतर निगेटिव्ह येईल, किंवा एकतर 0 पण येऊ शकते, बरोबर ना. इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह, और इट मे बी 0. काही येऊ शकते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 येऊ शकते. आपल्याला फक्त ते काय येते, पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते, त्याच्यावरनं आपण मग तो चार्ट दिलेलाच आहे. ओके, मग चला मग सुरुवात करू, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला मी काय बडबडतो ते तुम्हाला नीट लक्षात येईल. बघा फर्स्ट सम काय दिलं आहे. क्वेश्चन 1 परत एकदा सांगतोय, क्वेश्चन 1 संपला. किती सम झाले आपले, त्यामध्ये 3 सम्स कंप्लीट केले मी. त्याची हेडिंग काय होती, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, फक्त डेल्टा काढायचा होता. आता हेडिंग वेगळी आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. हेडिंग डिफरंट आहे, पण सॉल्व मागा सारखंच करायचं आहे. ओके, काय इक्वेशन दिलं आहे, x², काय नाही पुढं म्हणजे 1 आहे. चला, 1x² - 4x + 4 = 0. चला आपण सुरुवात ABC. A इज इक्वल टू काय, A ची व्हॅल्यू 1, B इज इक्वल टू -4, C इज इक्वल टू 4. ABC लिहिलं. तुम्ही म्हणताला सर मग सारखंच करताय. हो, मग सारखं डेल्टा काढून घ्या. b² - 4ac. चला, b² मीन्स -4². ओके, -4ac, 4 × a, च्या जागी 1 × c, च्या जागी 4. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. चला आता स्क्वेअर करा, स्टेप करा. नेक्स्ट स्टेप,
4चा स्क्वेअर काय येईल 16 मायनस ह्या तिघांचा मल्टिप्लाय 4 इंटू 1 इंटू 4 4 1 जार 4 4 4 जार 16 तिघांचा मल्टिप्लाय केला काय आला तिघांचा मल्टिप्लाय 16 आला अँड फायनल स्टेप 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. इथपर्यंत तर कळलं किंवा हे मी नसतं सांगितलं तरी तुम्ही केलंच असतं की डेल्टा इज इक्वल टू किती आला 0 आला. करेक्ट आहे. आता ह्याच्या पुढं लक्ष द्या. इथपर्यंत तर तुम्हाला कळलं. ओके. मग आता आपण इथं लिहू आपण एक काम करू हिअर डेल्टा आता तुम्ही b² मायनस 4ac म्हणजेच त्याला डेल्टा म्हणतात ना मग मी डेल्टाचं साईन काढले बघा ट्रायंगल डेल्टा इज इक्वल टू किती आलं आपला आन्सर 0 आलं आहे. मग तुम्हाला तो चार्ट आठवतोय लक्षात आहे चार्ट लक्षात नसेल तर एक काम करतो मी डोळ्यासमोर आणतो तुमच्या चार्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मिनटं बघा इथं आहे बघा चार्ट काय चार्ट होता की एफ पहिलं बघा त्यामध्ये एफ डेल्टा इज इक्वल टू 0 एक मिनटं की जर आता आपल्या सममध्ये डेल्टा 0 आलता ना मग जर तुमचा डेल्टा 0 आला देन तेव्हा तुमचं आन्सर काय असतं रिअल अँड इक्वल बरोबर आहे ना. बस मग एवढंच तर लिहायचं आहे तुम्हाला एवढंच तर पाठ करायला लावलं होतं ना मी मगाशीच की जर डेल्टा 0 आला मग तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे अरे डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजे रिअल अँड इक्वल. लिहून काढा मग तिकडं काय लिहून काढताल की डेल्टा इज इक्वल टू 0 आलतं सो किंवा सो म्हणण्यापेक्षा दज म्हणलं तरी चालेल देअर फोर म्हणलं तरी चालेल दज रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and equal. बस एवढंच तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे. हे सम 2 मार्क्स 2 मार्काला पडतं. मगाशी जो आपण क्वेश्चन 1 बघितला नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. क्वेश्चन 1 मध्ये जे सम्स बघितले त्यामध्ये आपण फक्त काय करायचो इथपर्यंतच करायचो का मी अंडरलाईन मारतोय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दॅट मीन्स आपण फक्त डेल्टा काढायचो आणि स्टॉप करायचो कारण हेडिंगमध्ये तेवढंच विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डेल्टा काढायला लावला होता. पण ह्याच्यात त्यांनी काय करायला लावलं आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. मग ह्याच्यात आपण पहिल्यांदा काय केलं डेल्टा काढला डेल्टाचा आन्सर 0 आलं आणि मग 0 आलं मग त्याच्यावरनं आपण डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स मग ते आपण सेंटेन्स पण लिहिलं खाली की बाबा 0 आला म्हणजे काय अर्थ झाला 0 आला म्हणजे दस रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजे याचा अर्थ हे जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं तर त्याचे रूट्स रिअल अँड इक्वल येतील दोन्ही रूट्स सेम येतील. मग सॉल्व करून कशाला दाखवते ना डायरेक्ट डेल्टावरनंच आम्ही सांगितलं रिअल अँड इक्वल. हे 2 मार्क्सला आहे. मग हे सम परवडते ना हा क्वेश्चन परवडते. मगाशी तुम्ही इथपर्यंत करतच होता बरोबर आहे ना एवढं करतच होता किती मार्क्स होता फक्त 1 मार्क. आता फक्त एक लाईन खाली वाढली लिहायची 2 मार्काला असेल तर हे परवडत आहे उलट. फक्त याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तो चार्ट तो जो मी चार्ट लिहून दिला ना स्टार्टिंगला तो चार्ट फक्त पाठ करायचा आहे. नक्की कळलं नसेल कळलं तर नका टेन्शन घेऊ सेकंड सम आहेच की आपल्यासाठी. ओके चला सेकंड सम काय आहे बघा ज्यांना फर्स्ट कळलं नसेल त्यांनी सेकंड समकडे लक्ष द्या. 2y² मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके चला पटपट सांगा मला a इज इक्वल टू 2 b इज इक्वल टू -7 c इज इक्वल टू 2 ABCच्या व्हॅल्यू लिहिल्या. चला एक काम करू पहिलं डेल्टा काढून घेऊ b² मायनस 4ac b² म्हणजे बीची व्हॅल्यू काय -7 ओके मायनस 4ac 4 इंटू a इंटू c. ओके मग 4 ॲज इट इज एच्या जागी काय भरणार 2 आणि सीच्या जागी काय भरणार सीची व्हॅल्यू पण 2च आहे. चला करून टाका स्क्वेअर करा 7चा स्क्वेअर काय येलो स्क्वेअर करताना मायनसचं साईन बघायचंच नसतं ना -7 म्हणा किंवा 7 म्हणा 7चा स्क्वेअर 49 आला. ओके मायनस चला ह्या तिघांचा मल्टिप्लाय करा 4 इंटू 2 इंटू 2 4 2 जार 8 8 2 जार 16 तिघांचा मल्टिप्लाय केला किती आलं 16 आणि फायनली 49 एक मिनटं 49 मायनस 16 दोघांची सबट्रॅक्शन जर केली
49 - 16 बघा बरं किती होईल. करेक्ट 33. दोघांची सबट्रॅक्शन केली, आन्सर आलं 33. म्हणजे आपला डेल्टा आला 33. आता मला सांगा 33 म्हणल्यावर ग्रेटर दॅन 0 का लेस दॅन 0? बरोबर 33 पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे 33 झिरोपेक्षा मोठा आहे कोणाला कळतं. म्हणजे हिअर डेल्टा, आपला जो डेल्टा आला ना तो 33 आला. 33 आला म्हणजे काय आला? ग्रेटर दॅन 0 आला. नक्की कळलं की आपला डेल्टा 33 आला आहे. आत्ताच आपण सॉल्व केलं, 33 आला आहे. मग 33चा अर्थ काय? ग्रेटर दॅन 0 का स्मॉल दॅन 0? तर ग्रेटर दॅन 0. आपला डेल्टा 0पेक्षा मोठा आला आहे. करेक्ट ना. मग 0पेक्षा मोठा आला आहे म्हणल्यावर चार्टमध्ये परत या. बघा तुमच्यासाठी मी तो चार्ट दाखवतोय. पाठ केला आहे का नाही काय माहिती नाही मला, पण इथं मी दाखवते बघा की जर तुमचा डेल्टा ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे पॉझिटिव्ह जर आला, ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह आला, तर तुमचं आन्सर काय असतं? रिअल अँड अनइक्वल. ओके, मग लिहून काढा. एक मिनटं लिहून काढा. कुठपर्यंत आलं तर आपलं? इथपर्यंत आलं ना आपलं. एक मिनटं. डेल्टा किती आलता? 33 आलता. 33 मीन्स ग्रेटर दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर आता काय सेंटेन्स लिहिणार? दच गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहिताल? दच रूट्स ऑफ गिवन quadratic equation are real and unequal. मगाशी जो पहिला झाला ना, पहिला क्वेश्चन, त्याच्यामध्ये डेल्टा 0 आलता, बरोबर ना. 0 आलता म्हणून रिअल अँड इक्वल लिहिलं तिथं. आता आपला डेल्टा 33 आला. 33 मीन्स ग्रेटर दॅन 0 आला आणि ग्रेटर दॅन 0 म्हणून रिअल अँड अनइक्वल. नक्की कळले? आणि अजून एक लास्ट सम. मी टोटल 3 सम्स घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कळेल. नीट बघा, स्क्रीनवर बघा. क्वेश्चन नंबर 3 त्यातच क्वेश्चन 2 मधला थर्ड सम. म्हणजे नीट लक्ष द्या. मी आज क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये 3 सम्स घेतले अँड क्वेश्चन 2 त्याच्यामध्ये 3 सम्स घेतलेत. टोटल मी 6 सम्स टोटल मी 6 सम्स घेतलेत. फक्त दोघांमध्ये डिफरंट काय? क्वेश्चन 1मध्ये जे 3 सम्स झाले त्यामध्ये फक्त आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डेल्टा काढत होतो, फक्त डेल्टाच काढला. आणि क्वेश्चन 2मध्ये जे 3 सम्स झालेत त्यामध्ये आपण काय बघितलं? डेल्टा पण काढला अँड डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. ओके, टोटल आज किती सम झालेत आपले? 6 सम झालेत. नीट लक्षात ठेवताल. मला होमवर्क तुम्ही सेंड करायचंच आहेत. ठीक आहे, चला आता हे थर्ड सम. ॲक्च्युली थर्ड सम मी तुम्हाला होमवर्कला देणार होतो, पण नको म्हणलो बाबा हे पण मीच घेऊन टाकतो. ओके, चला पहिल्यांदा m². m² पुढं काय नाही म्हणजे 1 आहे ना इथं. ओके, 1m² प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. चला ABCच्या व्हॅल्यू लिहून काढू. A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 9. चला पहिलं डेल्टा. आता मी जरा फास्ट करतो. B² मायनस 4AC. सांगा मला. B² 2², 4AC 4 इंटू Aच्या जागी 1, Cच्या जागी 9. चला स्टेप करा. 2चा स्क्वेअर काय येईल? 4 येईल. मायनस ह्या तिघांचा मल्टिप्लाय करा. 4 इंटू 1, 4 1 जार 4 अँड 4 इंटू 9, 9 4 जार 36. तिघांचा मल्टिप्लाय 36 अँड फायनल स्टेप 4 मायनस 36. 36मधनं 4 गेला 32 येईल. बट साईन कोणाचं देणार? ग्रेटर नंबर. मग 36 ग्रेटर आहे म्हणल्यावर त्याचं साईन निगेटिव्ह येईल. म्हणजे तुमचा आत्ताच डेल्टा काय आला? -32 आला, निगेटिव्ह आलं. आता नीट चार्टमध्ये परत एकदा बघा की जर थर्ड बघा, इफ डेल्टा इज लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह, की जेव्हा तुमचा आन्सर निगेटिव्ह येतो, निगेटिव्हचाच अर्थ काय असतो? लेस दॅन 0. बरोबर. ह्याचा अर्थ तेव्हा तुमचे रूट्स आर नॉट रिअल. म्हणजे आता काय सेंटेन्स लिहिताल? नॉट रिअल. मग काढा लिहून नॉट रिअल. 1 मिनटं. कुठपर्यंत आलं तर आपला आन्सर? डेल्टा काय आलता? -32 आलता. मग लिहा तिथं खाली. हिअर डेल्टा इज लेस दॅन 0. निगेटिव्हचा अर्थ काय?
झिरोपेक्षा निगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज लेस दॅन झिरो. झिरोपेक्षा छोटेच असतात ना. मग लिहा तिथं की डेल्टा आपला लेस दॅन झिरो आहे. दच गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज नाही असं लिहिताल. दच रूट्स ऑफ गिवन quadratic equation roots of given quadratic equation are not real. पहिल्या सममध्ये रिअल अँड इक्वल, दुसऱ्या सममध्ये रिअल अँड अनइक्वल, आणि आत्ता तिसऱ्या सममध्ये काय लिहिलं, नॉट रिअल. ओके. टोटल किती सम्स बघितले आपण, 3 सम्स बघितले. मी मुद्दाम 3 सम्स काय घेतले, तिन्ही टाईपचे एकेका टाईपचे एक एक सम घेतलं मी. ओके, नीट लक्षात आलं. टोटल 6 क्वेश्चन झालेत, म्हणजे क्वेश्चन 2च झालेत, पण क्वेश्चन 1मध्ये 3 अँड क्वेश्चन 2मध्ये 3 असे टोटल 6 सम्स बघितले आपण. मी व्यवस्थित मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करतो आहे. व्यवस्थित एकाखाली एक नोट डाऊन करून घ्या. आज तोच होमवर्क आहे तुमच्यासाठी. ओके, बाय.